हळूहळू आपण आता इव्हनिंग सेशन मध्ये दिवसाच्या अंतिम सत्राकडे वळतोय. अजूनही बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होतोय गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज जगदीश. पहिल्या देवीदास, पहिल्या सामन्याचा हिरो देवीदास गोलंदाजी मार्कवर येतोय. सामना करेल वीरू. खूप चांगला सामना या अगोदर देखील पाहायला मिळाला, मात्र सिद्धिविनायक अंजूर थोडासा कमी पडला. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरून बॉल निघून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळाली आहे. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने आता संघाच्या धावांना सुरुवात. धावांचा श्री गणेशा आपण या वेळेला सध्याच्या घडीला पाहतोय. राऊंड द विकेट न पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. हो, हा या वेळचा चेंडू आपण पाहतोय. जरूर खोलवर टप्प्याचा होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. कडेकडे स्वीप करण्याचा प्रयत्न यावेळेला आपण पाहतोय. बॅटला वरची कडा घेत असताना बॉल वर निघाला होता. इथे मात्र डॉट आलाय. व्हाईट बॉल नंतर पलटवार गरजेचा होता आणि तो पलटवार गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू येतोय. देवीदास राऊंड द विकेट. सामना करेल वीरू. यावेळेला थोडस थांबून खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या लाईनवर गोलंदाजी केली आहे. बरोबर बॅटरची बॉडी लँग्वेज रीड करत असताना गोलंदाजी केली जाते. ते फार महत्वाचं असतं. बॅटरच्या माइंड मध्ये काय सुरू आहे हे तुम्हाला ओळखता यावं. सध्या तुम्ही हा फ्लेक्स पाहतायत. A1 जोडी महाराष्ट्राची. त्यांचा बॅनर तुम्ही पाहू शकता ऑन स्क्रीन. सुकेश डाके साहेब आणि निलेश पाटील साहेबांचा. आणि ते सध्या उपस्थित देखील व्यासपीठावरती झालेले आहेत. आणि इथे पहा जोरदार अपील जरूर झाली, मात्र आणखी एक व्हाईट बॉल. सातत्याने गोलंदाजांचा इंटेन्शन पाहायला मिळालंय की ऑप्शनच्या बाहेरच चेंडू टाकायचे, मात्र ह्याच मी म्हणेल इंटेन्शन मध्ये आतापर्यंत दुसऱ्यांदा वाईट पाहायला मिळाला. त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण आणावं लागेल. A1 जोडी गणेश तरे आणि संतोष म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. विकेट किपर प्रयत्न करतोय. कठीणच होता खरं तर, किपरसाठी खूप दूर होता बॉल, मात्र प्रयत्न त्याचे चांगले होते. एक धाव त्या दरम्यान पूर्ण केली जाते. वीरूच्या विरोधात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. चांगल्या टप्प्यावर चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली आहे. स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहताय 4. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना आणि 4 धावांमध्ये 3 धावा या व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आल्यात. एक्स्ट्रा रन्स खर्च केल्या जातात. देवीदास यावेळेला चांगल्या लेंथवर बॉल. बरोबर ब्लॉक होल्ड मध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. बॅकलिपला वर करू दिलं नाहीये. निर्धाव बॉल आलाय. सलामीवीर शरद पहिला चेंडू फेस करत होता, त्याच्या विरोधात डॉट आलाय. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. जॉली स्पोर्ट कामतकडे आपण मागच्या सामन्यामध्ये प्रकाशला चांगला खेळताना पाहिला. मयूरच्या बॅटमधून देखील रन्स आल्या. यावेळेला मात्र गोलंदाजी देवीदास चांगली करतोय. एकाही वेळेला मोठा फटका खेळू दिला नाहीये फलंदाजांना पहिल्या षटकामध्ये. मागच्या सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार देखील त्याने मिळवला होता. धावफलक आता पुढे सरकत असताना आपण पाहतो 4 ह्या आकड्यावर. सलामी वीरांमध्ये थोडासा बदल करण्यात आला. मला आठवतं पहिल्या सामन्यामध्ये कॅप्टन अविन ऍज अ ओपनर म्हणून बॅटिंग करण्यासाठी आला, मात्र यावेळेला थोडासा बदल करण्यात आला. प्रत्येक कॅप्टन प्रत्येकी गेम नुसार प्लॅनिंग करत असतो आणि त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करत असतो. देवीदास यावेळेला अक्रॉस द लाईन. हा फटका यावेळेला कार्पेट पाठवल्या डीप मध्ये मिड विकेटला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, मात्र एकापेक्षा अधिक इथे धावा जोडता येणार नाहीत. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात.
वळूया आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. आणि आपण जी चर्चा करतच होतो की भारतातील सर्वात मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन आपण व्यासपीठ कव्हर करायचंय. त्यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जात आहे. सन्माननीय सुके चिटाकी खर तर राजकीय विभागामध्ये देखील सध्या ते अग्रेसर माजी उपसरपंच, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अंजूरचे माजी प्रभारी सरपंच खरे तर सुकेजी टाकी साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक विकी शेठ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. त्यानंतर निलेश पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. एवन जोडी, भारतातील एवन जोडी म्हणून आता ह्या दोन्ही मान्यवरांकडे बघितलं जातं. खऱ्या अर्थानं इतिहास रचला या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. सर्वात मोठी स्पर्धा एकंदरीत 33 बाईक आणि एक 4 व्हीलर सह एक नवा इतिहास यांच्या माध्यमातून रचला गेला. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकाच्या माध्यमातून यावेळेला मात्र चांगला बॉल आपण पाहतोय आणि अनेक क्रिकेटर्स त्यांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली. नितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट न. हो, या वेळेला बॅटची वरची कडा आहे. बिहाइंड द विकेट बॉल ट्रॅव्हल होतो वेगानं. 4 मिळणार की 2 मिळणार हा प्रश्न इथे पडलाय. 2 तर पूर्ण केल्या धावून, तिसरीही धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि तिसरी धाव देखील पूर्ण. चर्चा सुरू होती की वीरू एक विस्फोटक खेळाडू आहे, मात्र त्याच्या विरोधात देविदासनं कमालीची गोलंदाजी केली. सध्या आपण पाहतोय पवार यांच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी. प्रत्येक षटकाराला येस सलगच्या 3 षटकारांना 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. दोन्ही फलंदाजांसाठी आता सुवर्ण संधी. नितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय ओव्हर द विकेट. हो, हा चेंडू यावेळेला आपण पाहतोय थोडंसं बॅकफुटला गेले. मागच्या पायावर वजन ट्रान्सफर करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला पाठवल्या डीप मध्ये कव्हर पॉइंटला. एकच जावी ते मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. याचं कारण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. जेव्हा तुमचे गोलंदाज किंवा तुमची फिल्डिंग, महत्वाचं म्हणजे तुमची फिल्डिंग जेव्हा चांगली होते ना, तेव्हा गोलंदाजांसाठी खूप चांगली साथ मिळत असते आणि त्यांचा आत्मविश्वास हा दुणावत असतो आणि त्या आत्मविश्वासाने ते गोलंदाजी करत असतात. तो पूर्णपणे आपण आत्मविश्वास झळकताना पाहिला गोलंदाजांच्या माध्यमातून. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपला मिस करणारा बॉल, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळाली आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ, 10 वर धावफलक जाऊन पोहोचते. 10 रन्स ऑन बोर्ड. 4 वाईट बॉल आतापर्यंत ह्या डावामध्ये पाहायला मिळालेत. मात्र संघाची धावसंख्या फक्त 10. म्हणजे यावरून कळून येते की बॅटर्सनं तितका प्रॉमिसिंग खेळ दाखवलेला नाहीये. गोलंदाजांनी त्यांना खूप चांगली साथ दिली आहे. इथे ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह करत सड्डा. काउस कॉर्नर मधून फिल्डर आलेत, मिळेल फक्त सिंगल. संतोष कोळी, ओमसाई ढाबाचे प्रोप्रायटर यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. नक्कीच मोहन दादा भोईर यांच्याकडून तुम्हाला इन्व्हाइट केलं जाते. ज्या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत संतोष कोळी, आपण व्यासपीठावरती यावं. यावेळेला मात्र जबरदस्त फटका, चपराक लगावली. गॅप मधनं बॉल वेगाने सरकतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार जॉली स्पोर्ट कामतगर संघासाठी वीरूच्या बॅट मधून. संधी असेल आणि आता फलंदाज वीरूला मैदान सोडावं लागेल.
मोठा धक्का जॉली स्पोर्ट कामत घेरला. मॅच जोशी 11 भादवड ए च्या विरोधात स्वराज्य स्पोर्ट कशेली या दोन संघादरम्यान असेल. दोन्हीही कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. स्वराज्य स्पोर्ट कशेलीच्या विरोधात जोशी 11 भादवड ए या दोन संघादरम्यान यापुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. बाळा येतो अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. 2 षटकांचा केस संपला. धावसंख्या 16 आहे. धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये 5 आल्या होत्या. नितेशच्या विरोधात 11 आल्या. मात्र बाळा आपण पहिल्या मॉर्निंग सेशन पासून त्याला फेस करणं सर्वांच्याच नाकी दम आलेला आहे. यावेळेला खराब चेंडू आहे. त्याचा फायदा उचलला पंचांचा. बी नो बॉलचा इशारा. बॉलला पाठवलाय लॉंग लेगच्या बाहेर. 1+4 5 धावा. वरती खराब चेंडू पाहायला मिळाला. मला वाटतं जास्त कौतुक केलं आपण गोलंदाजाचं. कॉमेंटेटर कर्स असं म्हटलं जातं की जेव्हा एखाद्या खेळाडूचं कौतुक केलं जातं त्याच वेळेला तो खेळाडू नेमका चुका करतो. दृष्ट लागते. बुरी नजर वाले तेरा मुंह काला. फ्री हिटचा बॉल. सामना करेल बॅटर शरद. पुन्हा फुल टॉस आहे. यावेळेला आणखी एक मोठा फटका. बॉल सरसीमा पार. षटकार. अफलातून खेळ सुरू आहे मैदानाच्या आत. मॅच मध्ये एकाच बॉल मध्ये त्यांना 11 धावा खर्च केल्यात. स्विंग अँड मिस. यावेळेला मात्र प्रॉपर लाईन आणि लेंथ हा बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल आले. अशी डॉट चेंडू आता इथून टाकावे लागतील या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. फायटिंग टोटल कडे वाटचाल आपण पाहतो सध्याच्या घडीला जॉली स्पोर्ट कामतघर संघाची. हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो उडवला गॅप मध्ये. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला आणि या दरम्यान एक धाव सहजगत्या पूर्ण केली जाते. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 28 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेला आणखी एक चांगला फटका. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपूर्ण पाहायला मिळाले. दीपक त्या ठिकाणी सज्ज होता. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा पाहतायत 29 ह्या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. 29 रन्स. पहिला दिवस आपण पाहतोय स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2024 यशस्वीरित्या आता संपन्नतेच्या वाटेवरती आहे. मित्रांनो, जी मेहनत खऱ्या अर्थानं ऑर्गनायझिंग टीमने घेतली आणि त्या मेहनतीला खूप चांगली साथ दिली ती म्हणजे आमच्या संपूर्ण संघ सहकाऱ्यांनी, सर्व क्रिकेट रसिकांनी. आणि इथे पहा, इथे पुन्हा एकदा मिस्टेक झाली आणि बॉस निघून गेल्या बॉर्डरलाईनच्या पलीकडे. एखादी चूक असते ना
की तिथून आपल्या हातातून मोमेंटम शिफ्ट होत असतो. आणि ती चूक कधी घडली जेव्हा नो बॉलवरती चौकार आला आणि तिथून पुढे कालवार संघाच्या विरोधात चांगल्या खेळायला सुरुवात झाली. पहिल्या 2 षटकांमध्ये असं वाटत होतं की कालवार संघानं आता पूर्णपणे डॉमिनेट केलंय, कारण बाळाचं षटक येणं बाकी आहे. आणि नेमका बालाच्याच विरोधात आक्रमण केलं. ते 30वा धाव फलकावरती लागलेत. जेव्हा तुम्ही मजबूत कडीवर वार करता तेव्हा बाकीच्या कडे आपोआप सुटत असतात. आणि इथे पहा, इथे काय घडलं, बॅटची वरची कडा घेत असताना बॉस बॉर्डर लाईनच्या दिशेनं गेला. 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्या. खरं तर स्टडी केला असेल मी म्हणेल यावेळेला मयूर, या फलंदाजाचा अभ्यास केला असेल, अविनचा अभ्यास केला असेल, वीरूचा अभ्यास केला असेल, मात्र प्रश्न पडला तो शरदचा. त्याच्या विरोधात उत्तर नव्हतं गोलंदाजांकडे. आणि ह्याच बरोबर 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 35 धावा आणि 36 टार्गेट सामना जिंकण्यासाठी कालिका माता कालवार समोर. वळी आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. जोशी 11 भादवड ए च्या विरोधात संघ असेल स्वराज्य कशेली. बोथ द कॅप्टन कम फॉर द टॉस. टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. जोशी 11 भादवड ए संघ कर्णधार आणि एका बाजूला आपण पाहतोय स्वराज्य प्रतिष्ठान कशेली संघ कर्णधार आपल्यासोबत जोडले जात आहेत. आणि त्यांच्या शुभस्य आपण हा टॉस करत आहोत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि या ठिकाणी दोघांनाही टॉसची माहितीच आहे. कोंबडा असं कॉल आहे. आता काय येणार, आता मात्र कोंबडा आलेला आहे. जशी मागणी तसा पुरवठा. गावठी कोंबडा आता आलेला आहे भादवडच्या वाटेला. वळी आपण मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करूया की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. टॉस तुम्ही जिंकलेला आहे. 3 षटकांची मॅच, काय निर्णय घ्याल? फिल्डिंग. काय सांगाल, पहिल्या सामन्यामध्ये जगदीश नाईकनं अफलातून खेळ साकारला, त्याच्या येण्यानं संघाची ताकद कशी आहे? जगदीश असा प्लेअर आहे, त्याच्याने आमची ताकद वाढली आहे आणि तो जर पिच असला तर आम्हाला वाटतं की मॅच आम्ही जिंकू शकतो. किती धावसंख्येपर्यंत थांबवाल प्रतिस्पर्धी संघाला? 40च्या आत. संघामध्ये काही बदल असतील की तोच संघ असेल जो पहिल्या मॅच मध्ये होता? तोच संघ आहे. थँक्यू सो मच. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. सामना 3 षटकांचा खेळायचा आहे. प्रथम क्षेत्र बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकल्याचा का निर्णय असा? नाही, बॅटिंगच होती, कारण 2 वेळेला बॅटिंग करूनच जिंकलोय ना. आताचा डिसिजन तोच होता की टॉस जिंकला तरी बॅटिंगच घ्यायची म्हणून. म्हणजे अगदी मनासारखं घडलेलं आहे. काय टार्गेट आहे माइंड मध्ये? नाही, टार्गेट नाही. आता म्हणजे असं झालं का खेळणारे एवढे झालेत का मला समजत नाही आता कोण गेम काढून देईल. म्हणजे प्रत्येक जण फॉर्म मध्ये आहे एकदम. क्या बात आहे. म्हणजे कॅप्टनही खुश आहे संघाच्या कामगिरीवर. महत्वाचा प्रश्न, या अगोदरचा जो सामना होता त्यामध्ये असं वाटत होतं की आपण विजयाकडे जाऊ? यस, वाटत होतं. जसं पहिल्या ओव्हरमध्ये गेमचा प्लॅनच चेंज झाला होता एकदम. पहिल्या ओव्हरचे जे बॉलर आहे महेश, याने अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आणि आम्हाला मॅचमध्ये इन करून आणलं. आणि माझ्याजवळ उरलेले 2 गोलंदाज अक्षरशः उत्कृष्ट गोलंदाज होते ना. मला खूप विश्वास होता की ते मॅच काढून देतील म्हणून. क्या बात आहे. आणि अखेर तो सामना तुम्ही जिंकला देखील. तर वळी आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये, टॉस बॉक्स मधून रिपोर्ट आलेला आहे. टॉस जिंकले टीम भादवड ए न आणि पहिल्यांदा बॉलिंग चूज केली आहे. थँक्यू सो मच. हॅलो.
18 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे, ते म्हणजे जॉली स्पोर्ट्स कामतगिरी या संघाने. जय कालिका माता कालवार या संघासमोर सलामी जोडी आपण पाहतोय, प्रवीण आणि नंदू. आणि वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय वीरू. 12च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील प्रत्येक षटकामध्ये. वीरू राईट अमोर द विकेट. पहिला चेंडू, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. नक्कीच पडल्यानंतर चेंडू टर्न झाला होता आणि प्रेक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावला होता. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा वीरू पुढून मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण केलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली फेक. मात्र 2 धावा या इथे सहज आणि सुखरूपरित्या पूर्ण केलेली. चांगली रनिंग मिड विथ द विकेट. आणि या दरम्यान स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करतोय तो म्हणजे प्रवीण. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता आपण, पहिला जो चेंडू होता तो बघा फलंदाजाच्या मागून गेला होता. यावेळेस चेंडू शरीरावर आदळतोय. त्या दरम्यान लेग बायच्या रूपाने 1 धाव. धावसंख्या 3. वीरू पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस नक्कीच खराब चेंडू होता. खराब चेंडूचा फायदा काही उचलता आला नव्हता फलंदाजाला. फुलटॉस चेंडू होता. शक्कर की गोली, मधाची गोळी समोर टाकली होती, मात्र ती खाता आली नाहीये. आणि सहज सोप्पा तो खराब चेंडूचा समाचार घेता आलेला नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅटिंग रिव्ह्यू असणार आहे बिमर साठी. ओके या सर. हॅलो, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 5 धावा झालेल्या आहेत. वीरू पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मात्र काहीसा फसवलेला आहे फलंदाजाला आणि यष्ट्यान मागे यष्टिरक्षक चोख भूमिका बजावतोय. फलंदाज बाद. आज होते फलंदाज. नवीन फलंदाज येतोय देवीदास प्रवीण याची खेळी संपुष्टात येते.
हॅलो, नक्कीच दुसरा तो खिला काढून खेळायचा आहे, कारण इंजर्ड प्लेअर इंजर्ड असेल तर चालेल, मात्र जर खिला फक्त शूजला असेल तर तो खिला काढून खेळा. कंपल्सरी शूज घालावा लागेल. कव्हर 5 धावा झालेल्या आहेत. वीरू पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवीन फलंदाज देवीदास येतोय. हॅलो, प्रकाश आणि अतिशय सुरेख झेल मागे आपण बघतोय. शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू हवेमध्ये बराच वेळ असल्या कारणाने प्रकाश त्या चेंडू खाली झेपावतोय आणि अतिशय सुरेख झेल पकडतोय. फलंदाज बाद. पहिल्या षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5. नक्कीच 45 वयोगटातील जे खेळाडू होते ते संपलेले आहेत, त्या कारणाने हा षटक संपलेला आहे आणि एका षटकाची समाप्ती. धावसंख्या 5. उर्वरित 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 12 चेंडू 31 धावा. 15.50च्या सरासरीने या पुढील 2 षटकांमध्ये धावा कराव्या लागतील. वेळेसंदर्भात सहकार्य करा, स्पीडअप करा. आपल्याला आधीच भरपूर उशीर झालेला आहे. सर्व संघांना विनंती असेल. नवीन षटक पाहूया कुठला गोलंदाज येतोय. वैयक्तिक पाहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन शरद येतोय. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 31. आणि या सामन्यातून जो संघ विजयी ठरेल तो संघ नक्कीच क्वार्टर फायनल साठी पात्र ठरणारा पहिला संघ असेल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावर आदळतोय. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. नक्कीच एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर येते म्हणजे 5. काय गोलंदाजी करतायत गोलंदाज जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाची. परिपूर्ण चार्ज होताना आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर या संघाला. शरद पुन्हा एकदा सज्ज होतोय. मान्यवर कक्ष एंडच्या टोकाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. आखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटच्या वरून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय निर्धाव चेंडू. संख्या स्थिर पुन्हा एकदा 5. लागोपाठ 2 चेंडू शरद याने आतापर्यंत निर्धाव टाकलेले आहेत. काय गोलंदाजी करतोय या महत्वाच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. कुठल्या प्रकारे मुबा फ्रीडम दिलेलं नाहीये, परमिशन दिलेलं नाहीये की तुम्ही मला मोठा फटका खेळा. पुन्हा एकदा शरद. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू कुठल्याही प्रकारे धाव नाही, विकेट नाही, काहीही नाही. अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. लागोपाठ 3 चेंडू आतापर्यंत आपण पाहतोय निर्धाव टाकलेले आहेत शरद याने. काय गोलंदाजी. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 9 चेंडू 31 धावा. मोठ्या फटकांचा अवलंब करावा लागेल. हाणामारीला सुरुवात करावी लागेल. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल कालवारीस संघाला. शफल क्रॉस. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये नाहीये, मात्र पंच आमच्याकडे वळतायत. दोन्ही हात समांतर करून अवांतरची
वाईट चेंडू दिलेला आहे. यावेळेस चेंडू शरीरावर आदळतोय. एकदा पूर्ण केलेली आहे. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानतात. पंचाचा पुन्हा एकदा लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या झाली ती 7. उर्वरित 8 चेंडू आणि 30 धावांची 29 धावांची गरज. 8 चेंडू 29 धावा. 8 चेंडू 29 धावा. शरदने या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. काय गोलंदाजी केलेली आहे या महत्वाच्या सामन्यामध्ये. शरद पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलेले चेंडू आहे तो मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होणार. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेक. मात्र त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा आत्मघातकी प्रयत्न. आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 7 चेंडू 27 धावा. इक्वेशन हळूहळू कठीण होताना आपण पाहतोय. आव्हान मोठं होताना आपण पाहतोय. 7 चेंडू 27 धावा. या चेंडूवर नक्कीच मोठा फटका खेळावा लागेल आणि त्या शेवटच्या षटकामध्ये प्रेशर वाढणार आहे. दबाव वाढेल. शरद यावेळेस सुंदर फटका. मात्र चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली विरू आणि सुरेख जेल. फलंदाज फेल. फलंदाज बाद. हा चेंडू आणि 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावा. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळावा लागेल. हवाई फायर करावे लागतील. अविनाश येतोय अंतिम महत्वपूर्ण निर्णायक हाणामारीचं षटक घेऊन. अभिन येतोय गोलंदाजीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस शफल क्रॉस. सुंदर फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. मात्र क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. चेंडू त्याच्या डोक्यावरून जातोय सीमारेषा पार. षटकार. हवाई फायर आपण पाहतोय. इक्वेशन 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 5 चेंडू 21 धावा. यावेळेस पुन्हा एकदा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र यावेळेस चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. 4 चेंडू 21 धावांची गरज. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज.
4 चेंडू 21 धावा. फुलटॉस होता मात्र योग्य तो समाचार घेता येत नाहीये. मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकच धाव. 3 चेंडू 20 धावांची गरज. 3 चेंडू 20 धावा. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ नक्कीच अतिशय उत्कृष्ट कामगिरी या सामन्यामध्ये आपण पाहतोय. तीन चेंडू 20 धावा. फुलटॉस हिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट. सी मार रेषा पार. 1 2 3 4 5 6 षटकार. दोन चेंडू 14 धावांची गरज. 2 चेंडू 14 धावा. षटकार आला मात्र उशीर झाला. मात्र क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत काही प्रेडिक्शन करणं उचित नाही. 2 चेंडू 14 धावा. यापुढील सामना आपण पाहणार आहोत स्वराज्य स्पोर्ट्स कशेली विरुद्ध जोशी 11 भादवड ए संघ. या दोन संघांमध्ये आपण सामना पाहणार आहोत. दोन्ही संघांना आमच्या समालोचन कक्षेमधून खूप खूप शुभेच्छा. अकोट टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र सुटतोय. मात्र सामना काहीसा सोडून दिलेला दिसतोय. तो म्हणजे जय कालिका माता कालवार या संघाने. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी ज्ञानेश्वर मुकादम किती धावा हव्यात? 13 धावांची गरज. एक चेंडू 13 धावा. एक चेंडू 13 धावा. यावेळेस दांडी गोल आणि या इथे जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ विजय होतोय. अभिनंदन अभिनंदन जॉली स्पोर्ट्स कामतगर अँड हार्ड लक जय कालिका माता कालवार संघ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट शरद. काय गोलंदाजी केली होती आणि फलंदाजी करताना सुद्धा 22 धावा केल्या होत्या. नॉट आउट 22 धावा. गोलंदाजी करताना 3 धावा खर्च करून एक गडी बाद केलं होतं. चला शरद आपण पुढे यायचंय. मॅन ऑफ द मॅच सामनावीर.